हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये किंवा पितरांसाठी कावळ्याचं काय महत्त्व आहे किंवा कावळा या पक्षाला विशेष महत्त्व या पक्ष पंधरवड्यामध्ये श्राद्ध तिथीमध्ये किंवा मरणोत्तर आपण पिंडदान वगैरे करतो ह्या गोष्टींसाठी आपण इतर पक्षी वगळता कावळ्यालाच का आपण मान देतो। कावळा असं म्हणतात की कावळा हा घाणेरडा आणि नीच क्षुद्र पक्षी आहे, तर आपल्याला त्याच्यापेक्षा चांगला पक्षी आपल्या पूर्वजांच्या रूपामध्ये का नाही भेटला, असे बरेचसे प्रश्न माझ्यासारखेच अनेकांना पडले असतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कावळ्याचं महत्त्व काय किंवा कावळ्याच्या अंगातले गुण कोणते, कावळा कसा राहतो, कावळा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठवतो का, कावळा आपल्याला जीवनाची घडी कशी करावी किंवा जीवनामध्ये कसं वागावं त्याचा ताळमेळ आपल्याला कावळा शिकवतो का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। कावळा या प्राण्याबद्दल आपल्याला लहानपणापासूनच कुतूहल असतं, तर पितरांसाठी कावळाच का? कारण आता पितृपक्ष चालू आहे, प्रत्येक जण आपल्या पितरांसाठी नैवेद्य वगैरे करतात। ब्राह्मणांना भोजन घालण्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विधी पितृपक्षामध्ये म्हणजे कावळ्याला घास ठेवणं किंवा कावळ्याला नैवेद्य ठेवणं। तर आता एका साधकानं आपल्या आदिशंकराचार्यांना एकदा विचारलं की महाप्रलयाच्या दिवशी अर्थातच पितृपक्षाच्या दिवशी आपण कावळ्यांकरता जेवणाचं ताट का वाढून ठेवतो? आपले पूर्वज काय अति नीच व घाणेरड्या अशा कावळ्याच्या रूपात येतात का? एखाद्या उच्च समजल्या जाणाऱ्या चांगल्या पक्षाच्या रूपात का नाही येऊ शकत? तर शंकराचार्यांनी मंद स्मित हास्य करत त्यांना कावळ्याचं महत्त्व सांगायला सुरुवात केली। ती अशी की तमिळमध्ये कावळ्याला आपण का का असं म्हणतो, संस्कृतमध्ये सुद्धा कावळ्याला आपण काक म्हणतो। आपण इतर कुठल्याही पक्षाचं नाव त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून देतो का? कुणी पोपटाला की की किंवा मोराला म्याव म्याव असं म्हणतात का? तर नाही, कावळ्यालाच त्याच्या आवाजावरून नाव पडले, कारण खरंच कावळा हा एक विशेष स्पेशल पक्षी आहे। तमिळमध्ये काचा अर्थ कापथू म्हणजेच माझं रक्षण कर असा आहे। म्हणून जेव्हा आपण कावळ्याला अन्न ठेवतो व का का असं कावळ्यांना बोलवतो तेव्हा खरं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांना आपलं रक्षण करण्याचं आवाहन करत असतो। तुम्ही कावळ्याला नीच जातीचा समजता, कारण तो वाटेल ते घाणेरडे सुद्धा खातो व आपल्या आजूबाजूला सहज आढळतो, पण लक्षात घ्या की तो एक सुंदर, चांगला आणि उपयुक्त असा पक्षी आहे। अहो, तो आपल्याला त्याच्या काव काव ह्या ओरडण्यानं ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून जागा करतो। कोंबडा पहाटे आरवतो व आपल्याला उठवतो असं आपल्याला माहीत आहे। ते काही अंशी खरं पण आहे, पण कोंबडे हे लहरी असतात म्हणजेच मुळी असतात, ते वेळेवर उठवतीलच असं नाही। पण कावळा मात्र तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर अर्थात जपाकरता सर्वात उत्तम असलेल्या वेळेवर उठवणार म्हणजे उठवणारच। आपली योग्य वेळी पूजा अर्चा व्हावी म्हणून तो आपल्याला जणू मार्गदर्शन करत असतो। आणि एक त्याला थोडंसं जरी अन्न मिळालं की तो ओरडून आपल्या बांधवांना सुद्धा बोलवतो। इतर प्राण्यांमध्ये हा गुण आढळत नाही। खरंच माणसांनी सुद्धा हे कावळ्यांकडून शिकलं पाहिजे। केवळ म्हणीपुरतं एक तीळ 7 जणांनी वाटून खावा असं म्हणून काय उपयोग? संध्याकाळी सुद्धा कावळा का का करत आपल्या घरट्यामध्ये परततो। झोपण्यापूर्वी जणू तो देवाला सांगतो की दिवसभरात जे काही घडलं त्याबद्दल मी तुझा आभारी आहे। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत आहे का की कावळा सूर्यास्तानंतर काहीही खात नाही। आपल्या शास्त्रात सुद्धा सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणं हे वर्ज्य सांगितलंय। आता किती जण शास्त्रवचन पाळतात हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळं मला कावळा हा एक नीच पक्षी आहे असं मुळीच वाटत नाही। बघा, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींप्रमाणे तो आपल्याला काय काय शिकवतो, म्हणून आपले पितर हे कावळ्याच्या रूपाने येणं पसंत करतात। आणखीन एक महत्त्वाचं, तुम्ही कावळ्याकरता रोज थोडं अन्न ठेवत जा, केवळ पक्ष पंधरवड्यात किंवा पितृपक्ष असेल तेव्हाच नको। आणि हो, कावळा आपल्याला अद्वैत ज्ञानसुद्धा देतो।
तुम्ही ठेवलेलं अन्न दिसल्याबरोबर तो खुश होतो व आनंदानं ते अन्न खातो. त्याला आनंदानं खाताना बघून तुम्हाला सुद्धा आनंद होतो. म्हणजे तुम्ही दोघे सुद्धा आनंदी होता, कारण तुम्ही दोघेही भाग्यवान आहात. तुम्हाला काय वाटतं, आपले ऋषीमुनी वेडे होते का? आपल्या पूर्वजांपर्यंत, आपल्या पितरांपर्यंत अन्न पोहोचावं म्हणून त्यांनी कावळ्यांना अन्न घालण्याची प्रथा का पाडली असेल? त्या पाठीमागे आपल्या साधू संतांचा एक अतिशय कुशल विचारसुद्धा आहे आणि त्याचं खरं कारण काय आहे आता ऐका. तुम्ही कधी वडाचं किंवा पिंपळाचं झाड लावले का? आणि कधी कोणाला ते झाड लावताना सुद्धा बघितले का? त्याच्या बिया मिळतात का? तर नाही. फांद्या लावून सुद्धा ही झाडं जगत नाही. निसर्गानं याकरता एक अजब व्यवस्था निर्माण केली आहे. ते म्हणजे कावळे ह्या झाडांची बियांसकट फळं खातात आणि ती पचताना त्या बियांवर काही विशिष्ट प्रक्रिया घडतात आणि नंतर कावळ्याच्या विष्ठे वाटे जिथं या बिया पडतात तिथंच ही झाडं उगवू शकतात. पिंपळ हे असं एक झाड आहे की जे 24 तास आपल्याला प्राणवायू देतं आणि वड तर एकदम उत्तम औषधी वृक्ष आहे. हे दोन्ही वृक्ष जर नामशेष होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला कावळ्यांशिवाय पर्याय नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे पितृ पंधरवडा हा कावळ्यांच्या विणीचा हंगाम असतो. कावळ्यांची चांगली सुदृढ नवी पिढी निर्माण होण्याकरता ह्या जुन्या पिढीला ह्या काळात चांगलं पोषक अन्न मिळालं हवं म्हणून आपल्या पूर्वजांनी हा एक कर्मकांडाचा भाग करून ठेवलेला आहे. जेव्हा तुमच्या नजरेस वड, पिंपळ किंवा कावळा दिसेल तेव्हा आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी किंवा चांगल्या हेतूची आठवण आपल्याला होऊ देत. तर असं हे कावळ्याचं महत्त्व आहे. कावळ्याच्या रूपानं आपले पित्र आपल्या भेटीसाठी या पक्ष पंधरवड्यात येतात. ते कधी कावळ्याच्या रूपानं, कधी गाईच्या रूपानं, कधी मुंग्यांच्या रूपानं, तर कधी कुत्र्यांच्या रूपानं येतात. पण जो विशेष पहिला मान पितृपक्षामध्ये जो असतो तो असतो कावळ्यांचा. कावळ्यांनी घास शिवला तर आपण खूप आनंदी होतो. कावळ्यांनी चोचीमध्ये प्रसाद ग्रहण केला तर आपल्याला असं वाटतं की आपल्या पित्रांनी आपली विनंती मान्य करून प्रसाद ग्रहण केला आणि त्यामुळे आपण खूप आनंदित होतो. एक समाधान आपल्याला मिळतं की आपला नैवेद्य हा पित्रांपर्यंत पोहोचलेला आहे. इतर वेळेस सुद्धा कावळ्यांना अन्न पाणी ठेवत जा, कारण इतर पक्ष्यांप्रमाणे सुद्धा आपण जसं चिमण्यांना ठेवतो त्या पद्धतीनं कावळे सुद्धा एक जीव आहे आणि त्यांचं रक्षण करणं त्यात आपलं हे कर्तव्य आहे. तर असं हे कावळ्याचं महत्त्व. पितृपक्षाच्या बाबतीतले बरेचसे व्हिडिओ, महत्त्व किंवा कावळ्यांनी काय काय संकेत आपल्याला देतात, आपल्याला काय स्वप्न या काळामध्ये पडले तर त्यांचे अर्थ काय, शुभ अशुभ, किंवा पितृपक्षाच्या थाळीमध्ये, पितृपक्षाच्या नैवेद्यामध्ये कोणत्या नैवेद्याला जास्त मान असतो किंवा या थाळीमध्ये कुठल्या भाज्या असाव्यात, किंवा पितृपक्षाचं महत्त्व काय, पितृपक्षाच्या जे विधी असतात श्राद्धविधी ते मुलांनीच करावे का, अशा पद्धतीचे भरपूर सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही अजूनपर्यंत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्की जाऊन पहा. तर आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट करा. तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असतील आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.